नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तेजश्री शिंदे, सेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल CBSE या शाळेच्या मराठी विभागाची शिक्षिका आहे. आज आपण धडा 10वा नाताळ शिकणार आहोत. नाताळ हा सण म्हणजे ख्रिसमस. तर नाताळ हा सण डिसेंबर महिन्यात येतो. हा सण मुख्यतः ख्रिश्चन लोक साजरा करतात. तर ख्रिश्चन ही लोक नाताळ हा सण कशा प्रकारे साजरा करतात तर हे या आपण धड्यातून बघूया. चला तर पान नंबर 56 उघडा, 5वर 6. डिसेंबर महिना आला की घंटेचा मधुर नाद कानात घुमतो. नाद म्हणजे मुलांनो आवाज, घुमतो म्हणजे येतो. जगभर जिंगल बेल्स या गाण्याचे स्वर ऐकू येत राहतात. कुठलं जिंगल बेल नाताळातली जे गाण्याचे स्वर आपल्याला ऐकू येतात. नाताळ म्हणजेच ख्रिसमस. नाताळ म्हणजे काय मुलांनो? ख्रिसमस. सांता क्लॉज व त्याच्या भेटवस्तू, त्याची रेनडिअरची बिनचाकाची बर्फावर चालणारी गाडी आणि केक हे सगळं आठवतं. बघा चित्रामध्ये खाली दिसतंय सांता क्लॉज, त्याची गाडी, केक आणि गिफ्ट्स. हे सगळं वर्णन आपल्याला नाताळामध्ये दिसतं. तो डिसेंबर महीने में जिंगल बेल्स ये गाना सुनाई देता है. इसका मतलब कि क्रिसमस यानी नाताल आ गया है. और क्या दिखाई देता है? सांता क्लॉज और रेनडियर की गाड़ी, केक और गिफ्ट्स, ये सब दिखाई देता है. साऱ्या दुनियेत 25 डिसेंबर या तारखेचे महत्त्व आगळेच आहे. म्हणजे वेगळेच आहे. ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त उर्फ जीसस क्राइस्ट यांचा हा जन्मदिवस आहे. म्हणजे ख्रिश्चन हा जो समाज ज्याने चालू केला, येशू ख्रिस्त हा त्याचा जन्मदिवस आहे. हा सण वातावरण आनंदी व निर्मळ करणारा आहे. सण म्हणजे मुलांनो फेस्टिवल. तर कसा फेस्टिवल आहे, कसा सण आहे तर आनंद निर्माण करणारा आहे. ही वेळ आनंदोत्सव साजरा करण्याची असते. भारतात सर्व ख्रिश्चन नागरिक आपापल्या प्रांतातल्या रूढी व परंपरेनुसार हा सण साजरा करतात. साजरा करणे म्हणजे सेलिब्रेट करणे. तर आपापल्या पद्धतीने ख्रिश्चन लोक भारतामध्ये 25 डिसेंबर ह्या दिवशी हा सण सेलिब्रेट करतात. इन वाक्यों में क्या बताया गया है कि 25 दिसंबर को जो यीशु ख्रिस्त था तो उसका ये जन्मदिन होता है, ये सेलिब्रेट होता है, साजरा करते हैं. और क्रिश्चियन लोग भारत में अपने अपने तरीके से ये नाताल ये सण सेलिब्रेट करते हैं. प्रत्येक घरात दिव्यांची सजावट केली जाते. लोक क्रिसमस ट्री हे झाड घरी आणतात. बघा मुलांनो, क्रिसमस ट्री माहीतच आहे तुम्हाला. तर हे लोक हे घरी आणतात, ख्रिश्चन लोक. त्यावर पताका, फुगे, चांदण्या, चेंडू इत्यादी लावून छानपैकी सजवतात. मग हे क्रिसमस ट्री ते सजवतात लोक, म्हणजे डेकोरेट करतात. सजवतात म्हणजे डेकोरेट करतात. दुकानांची व घरांची आरास अतिशय प्रेक्षणीय असते. आरास म्हणजे काय मुलांनो? डेकोरेशन. तर घरचं किंवा दुकानाचं सुद्धा ते डेकोरेशन करतात. आणि काही घरातून बाहुल्या वापरून छोट्या येशूची जन्माचा देखावा तयार करतात. आगे क्या होता है? फिर ये लोग क्रिसमस ट्री अपने घर लाते हैं, उसको सजाते हैं, चेंडू लगा के, फुगे लगा के, चांदनियाँ लगा के सजावट करते हैं. वैसे ही दुकानों की और अपने घर के भी सजावट करते हैं. और अपने घर में एक बाहुली लाके या फिर ऐसे करके यीशु का जन्म का दिखावा भी करते हैं.
बघा मुलांनो, या चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला क्रिसमस ट्री कसं सजवलेलं आहे. आलं समजलं? आता आपण पुढे बघूया. घरावर चांदणीच्या आकाराचा आकाशकंदील लावतात. लहान खेड्यापाड्यात व गावातून या दिव्यांच्या स्पर्धा होतात. आता हे लोक इथे कंदील पण लावतात आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होतात. मतलब क्रिश्चियन लोग कंदील लगाते हैं और उनमें छोटे छोटे खेड़ों में स्पर्धा हो जाती है. भारताच्या दक्षिण भागात बांबूच्या कामट्यापासून वेगवेगळे आकार तयार करतात व त्यात विजेचे दिवे लावतात. आता इथे बघा मुलांनो, की भारताच्या दक्षिण भागात म्हणजे खालच्या साईडला कन्याकुमारी त्या साईडला तिकडे कसं. आता नाताळच्या आदल्या संध्याकाळी गायक मंडळी एकत्र जमून नाताळची गाणी गात प्रत्येक घरी जातात. नाताळच्या आदल्या मध्यरात्री किंवा पहाटे सर्व चर्चमध्ये खास प्रार्थना केल्या जातात. बघा मुलांनो, काय करतात तर नाताळच्या आदल्या दिवशी तिथे गाणी बोलतात. नंतर त्याच्या मध्यरात्री पण काय करतात हे लोक, चर्चमध्ये जातात आणि तिथे प्रार्थना करतात येशूची. त्यानंतर लोक आपल्या नातेवाईकांना भेटतात. आपण कसं दिवाळीत भेटतो तसे मग हे लोक नातेवाईकांना भेटतात. सुंदर प्रकारे सजवलेल्या भेटवस्तू एकमेकांना देतात. एकमेकांना गिफ्ट देतात. भेटवस्तू म्हणजे गिफ्ट देतात एकमेकांना. दुपारी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमतात व खास नाताळची मेजवानी होते. मग दुपारी एकत्र जमतात सगळे नातेवाईक आणि मग मेजवानी करतात. क्रिसमस केकशिवाय या सणाची पूर्तता होऊ शकत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे मुलांनो, क्रिसमसमध्ये केक हे तर स्पेशल आहे. पारंपरिक पद्धतीनुसार हे केक भरपूर सुकामेवा व फळे घालून बनवले जातात. तर हा केक कसा बनवला जातो? सुकामेवा मतलब ड्रायफ्रूट्स आणि फ्रूटचा वापर करून हा केक बनवला जातो. कुटुंबातील प्रत्येक सदस्य या केकचा आस्वाद घेतो. तसेच तो इतर नातेवाईकांनाही दिला जातो. मग हा केक कुटुंबातले सगळेजण घेतात आणि ते नातेवाईकांना पण देतात. जगातील अनेक देशात हा सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. तर अनेक देशामध्ये पण हा सण, बाहेरच्या देशामध्ये पण हे लोक आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. क्रिसमस ट्री सजाने के बाद ये लोग क्रिसमस के एक दिन पहले ही रात को चर्च में जाके प्रार्थना करते हैं. अपने रिलेटिव्स को, अपने नातेवाईक संबंधों को मिलते हैं, उनके साथ खाना खाते हैं, मेजबानी करते हैं. और ये क्रिसमस में केक का बहुत महत्व है. केक के सिवाय इनका क्रिसमस पूरा नहीं होता है. एक दूसरे को केक देते हैं जो सूखा मेवा इससे बना हुआ रहता है और इसका आस्वाद लेते हैं और अपने रिलेटिव्स में बांटते हैं. और अपने भारत में ये क्रिसमस, ये फेस्टिवल बहुत उत्साह से और आनंदमय से साजरा करते हैं. आता आपण शब्दार्थ बघूया. सण, फेस्टिवल, नातेवाईक, रिलेटिव्स, सुकामेवा, ड्रायफ्रूट्स, आरास, डेकोरेशन, बांबूची कामटी म्हणजे बांबूस केन, आस्वाद, टेस्ट. धन्यवाद.